राम राम शेतकरी बांधवांनो, मी देवानंद मुंडे. माझ्या बळीराजा अपडेट 455 या युट्यूब चॅनेलवर आणि देवानंद मुंडे इंस्टाग्रामवर तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मी पळसखेड पिंपळे या गावामध्ये एका रानामध्ये उभा आहे. एसआरटी शेतीसाठी. एसआरटी शेती जे करतात ते शेतकरी, त्या शेतकऱ्यांची मुलाखत घेण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलवर मी हा संपूर्ण दीर्घ असा व्हिडिओ दाखवणार आहे. एसआरटी म्हणजे सगुणा राईस टेक्नॉलॉजी. आपण इंस्टाग्रामवर टेक्नॉलॉजी पाहतो, आता ही टेक्नॉलॉजी जरा वेगळी टेक्नॉलॉजी आहे. दादा एकदा रान दाखवा, एकदा द्यायला. ही म्हणजे पडीत शेती. आपल्या गावठी शेतकऱ्याच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं की आळशी शेतकऱ्याची शेती. मग आता ते शेतकरी खरोखर आळशी आहे की खरोखर त्यांच्या याच्यामध्ये खरोखर एकदम काय क्वालिटी लपलेली आहे, ते गुपित काय लपलंय, ते गुपित काढण्यासाठी मी म्हणजे 60-70 किलोमीटर अंतरावर भोकरदन तालुका, गावाचं नाव पिंपळे, पळसखेड पिंपळे तालुका, भोकरदन जिल्हा जालना. आपल्यासोबत गावचे ज्येष्ठ नागरिक सरपंच साहेब. तुम्ही म्हणसान ते गुपित लपलंय. सरपंच साहेबाचा एकदा व्हिडिओ घ्या. गणेश पिंपळे सरपंच साहेब, राम राम. राम राम. राम राम. मी धोत्रानंदही गाव. मी आता इकडे बाजारचे व्हिडिओ करत असतो, पण हे मला तुमचं चर्चा ऐकायला मिळाली. मग चर्चा ऐकायला मिळाली तर म्हणलं टेक्नॉलॉजी काय. आपण मी इंस्टाग्राम कंटिन्यू पाहत असतो, टेक्नॉलॉजी या. तर म्हणलं ही टेक्नॉलॉजी काय. तर आपला पहिला आधी परिचय द्या. नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव गणेश संतोषराव पिंपळे. पळसखेड पिंपळे तालुका भोकरदन जिल्हा जालना. हो. मी या गावचा सरपंच असून माझं एसआरटीचं हे दुसरं वर्ष आहे. आणि हे बघण्यासाठी व्हिडिओ बघून या ठिकाणी देवानंदजी मुंडे माझ्या शेताला भेट देण्यासाठी आलेले. तर ही जी एसआरटी आहे, एसआरटीचं म्हणजे नेमकं काय, म्हणजे मराठीत आपल्या शेतकऱ्याला समजून असं. आमचे जे राणे धोत्रानंदी नगर इकडे तिकडे असेल, कंटिन्यू पाण्या वखरणे, डोवरणे, रोटेवेटर, नागाट्या सर्व आहे. एसआरटी म्हणजे नेमकं थोडक्या भाषेत काय एसआरटी म्हणजे शून्य मशागत. शून्य मशागत म्हणजे आपण एकदाच शेत नांगरायचं, एकदाच रोट्या करायचा आणि एकदा बेड पाडायचं. आता हे जे बेड आहे समजा, मग या बेड मधलं अंतर किती आहे? हे 4-4.5 फूट असं याचं जमीन पाहून अंतर ठेवायचं. जमीन पाहून अंतर ठेवायचं. 4 किंवा 4.5. काळी आणि सुपीक जमीन आहे दादा. काळी सुपीक जमीन आहे मस्त. कोणती खोरपणी नाही, काही नाही. आणि गवताचं कोणतं हे नाही. पहिला एकदा सांगा, याच्यामध्ये आपण कोणतं तणनाशक मारलंय? मी म्हणजे रब्बी मध्ये याच्यात मका घेतला. मक्काचं दडदड आहे. तुम्ही पासाल हे काळी कचरे आपले शेतकरी उचलतात आणि बत्तीची काडी लावतात. तर या शेतकऱ्याकडे तुम्ही संपूर्ण पहा, तिकडून राहणे द्यायचं. किती एकर राहणे? हे 2.25 एकर. 2.25 एकर. व्हिडिओ मस्त चालू आहे दादा. 2.25 एकर राहणे. हे तुमचंच आहे का? हो, शेततळे दाखवून घ्या एकदा दादा. मग हे तुमच्या शेतीसाठीच आहे का? शेतीसाठी. बरं, आपल्याकडं सरपंच साहेब, आपल्याकडे किती राहणे सध्या? जमीन किती आहे? माझ्याकडं तशी 17 एकर जमीन आहे. 17 एकर जमीन आहे. पण पेरणी योग्य 16 एकर जमीन आहे. तर अशी पुढे क्षेत्रात आहे का? नाही. मग आता काही बांध आहे, काही रस्ते, काही असं ते पडीत आहे. तर मग आता हे 4.5 फुटाचं किंवा 4 फुटाचं बेड आपण पाडून हे दुसरं वर्ष आहे. मग आता ही जी लागवड केली, लागवड कशा पद्धतीने केली का बया लावून केली? आता काय झालं, तुम्हाला मी प्रथम हे सांगतो की तुम्हाला थोडं मुद्देसूद सांगतो. मुद्देसूद सांगा. म्हणजे मागच्या वर्षी याच्यात पहिली सोयाबीन घेतली. सोयाबीन काढून मका घेतली आणि मकाच्या शेतात आता कापूस लावला. तर मग आपण हे हार्वेस्टरनं मका काढली होती. तुम्हाला या शेतामध्ये काही काँग्रेस गवत थोडंफार होत बरं का, उन्हाळ्यातलं. आणि 3 जून पाऊस पडला. मग पाऊस पडल्यामुळे हे मोठाल झालं. आणि 25 जूनला आपण एक कापूस लावेल. 25 जूनला. मग कापूस लावला, आधी गवतात कापूस लावला. कापूस लावल्यानंतर त्याच्या मग राऊंडअप आणि पेंडामायथिन म्हणजे बीनाशक, आणि जे उगलेलं गवत होतं, आता जे काँग्रेस आहे, आता हे काँग्रेस होते, हे जळालं. आता याच्यासाठी राऊंडअप घेतला आपण 150. फोन लॉक करा. 150 ml एका पंपाला का? 20 लिटरला 150. आणि पेंडामायथिन घेतलं 100 ग्रॅम. आणि त्याची फावणी करून घेतली. मग ते गावात जाळाला
आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतं नुसता कापूस उगेले. मग मित्रांनो, आजपर्यंत याच्या ज्या रानामध्ये नागाडीचा खर्च वाचला, रोटेटरचा वाचला आणि डायरेक्ट हार्वेस्टर. मग तुम्ही उन्हाळ्यावर आपच लग्न खाल्ली. हा मग लोक काही तुम्हाला गावामध्ये काही नाव ठेवते का? नाही नाही आउट होत नाही. आता जे समजा तुम्ही हा हा. आता तुम्ही तुम्ही बघितलंच नाही, तुम्हाला कल्पनाच नाही हो, हो, तुम्ही बरोबर. नाव ठेवता. हो हो पण ज्या लोकांना पाहिलं, ज्या लोकांना कळलं की हे मी माझी मक्का असं 1-1.5 फुटाची गवतात लावली होती मागच्या वर्षी हिवाळ्यामध्ये, हो का? नोव्हेंबर मग मध्ये. किती झालं ॲव्हरेज आपल्या मक्काचं? मकाचं काय झालं, आमची मक्का थोडी लेट झाली होती हा. आणि आम्हाला पाणी कमी पडलं म्हणून आम्हाला 30 क्विंटलचं जावं झालं. हा, नाही तर मग ते 50 आला असतं. बरोबर. पण 1-2 पाण्याचा याला झटका बसला. तुम्ही बघू शकता आता हे मक्काची पुढाची जाडी बघा, हे ऊसासारखी. हो हो. म्हणजे तुम्ही याच्यातून अंदाज लावू बरं, शकता. ही SRT ची पद्धत आपण घेतली तर ही कोणाच्या माध्यमातून घेतली, कशी आली आपल्यापर्यंत, कशी पोहोचली? आमच्या जिल्ह्यामध्ये हा. एक विठ्ठल वैद्य म्हणून माणूस आहे, हो हो शेतकरी हो. बदनापूरची. बदनापूरचे. त्यानं प्रथम ते आपल्या जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये त्याने केलं. त्याचं पाऊ गणेश पोटे साहेबांनी केलं आणि सिंगरे म्हणून आहे हो हो. आपले कंडारीचे, त्यानं असं मग त्याचा प्रचार झाला, आम्हाला माहित झालं, आम्ही ते शेती बघितली आणि मी स्वतः नेरळला गेलो, 4-2 शेतकऱ्याच्या शेती बघितल्या, मग मला ते खरं पटलं आणि म्हणून मी केली. बरं, मग आज तुमच्या या गावामध्ये किती एकर क्षेत्र आहे तरी असं? माझ्या गावामध्ये आता 110 शेतकरी झाले. 110 शेतकरी झाले शेतकरी बांधवांनो. म्हणजे क्षेत्र किती का असेल तरी का अंदाजे मग तुमच्या? काहीचं 10 एकर आहे, काहीचं 5 आहे, काहीचं 6 आहे, काहीचं 2 आहे, काहीचं भेद एक पण आहे. एक एक पण सरासरी ॲव्हरेज काढलं तर 5 येईल, 5 येईल. 4-5 असं. आमच्या गावात 500 ते 600 एकर क्षेत्र आहे. SRT पद्धती. हे सारखी पद्धत. मित्रांनो, सगुणा राईस टेक्नॉलॉजी ही रत्नागिरीचं नाही, चिपळूणकर काका आणि आपले रायगड. भडसावळे रायगड हम्म. त्याने केलं ना. आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते कृषी तज्ञ, कृषी भूषण असे पुरस्कारित निमित्त माणूस आहे. आणि दादाचं आपण एवढंही सांगू शकत नाही, पण काकाचं जे माहिती आपण देऊ राहिलो ही स्वतः आपल्या ग्राउंड लेवलची माहिती आहे. हा. मग आता याच्यानंतर आपण याला खत गीत कोणते व्यवस्थापन करता हे आपलं सर सर्वांनाच. नाही आता कसं आहे, आता हे याच्यापासून कंपोस्ट खत बनणार. हा हा. आता तुम्हाला हे दसकट आम्ही जमिनीत ठेवले. हो हो हे दिसत बघ पहा तुम्ही, हो हो हो. हे तर एका ठिकाणी 2 लावले, हे एक आहे. हे ढसकट पहा, हा, हे ढसकट आणि तसेच आहे, हे- ढसकट उपर नाही, काही नाही काही नाही. आता हे तुम्हाला दिसतंय लाईव्ह मध्ये, हे असं उभं होतंय, असं पडलंय. हम्म. म्हणजे याच्यापासून याला गांडुळाचं खाद्य व्हावं. हो 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 मग आता याच्यात सध्या गांडूळ आहे हो. आणि जीवाणूचं खाद्य व्हावं, त्याच्यामुळं आपल्या जे जमिनीचा कर्ब कमी झाला, जो कर्ब वाढून आपलं पीक चांगलं येतंय. पुन्हा शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतकऱ्याची एक माहिती असते की नागटी शिवाय पाणी मुरत नाही. तर मी हाताने करतो, याच्यात टोकनही लागू शकतं. तुम्ही माती पहा, भुसभुस माती आहे. त्याची आणि- नागटीने, रोटेटर नाही, काही नाही. आपला विषय राहतो शेतकऱ्याचा हा. की बा नांगरल्याशिवाय पाणी कसं जिरं? हा मग जमिनीत पीक पाणी जिरलं नाही तर ते पीक कसं येईल, पाणी सगळं वाहून जाईल. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो मी, हे माझं इथं सिमेंट बांधलं येतो हो हो. आणि आमच्या गावाला 2 पाऊस बरे झाले. दोन तर पाहिजे. ह्यो 2दा सिमेंट बांधायला भरला. हो, पण ह्या शेतातून अशी चांदणी सुद्धा तुंबली नाही. नाही, म्हणजे सर्व पाणी एवढं गेलं. जसं पाणी वरून पडतं तसं आत गेलं. तसं जात. त्याचं कारण बी आहे का, तर ह्याच्यामुळे आहे तुमच्या या वाळल्यानंतर लहान होत्या हो हो. आणि ह्याच्यातून खाली पाणी जातं. ह्या म्हणजे याच्यातून हे गांडूळ कसं आपण जे- गावतात हम्म. किंवा दाट झाडीमध्ये जसं पाणी जिरतं, त्याचप्रमाणे ह्या याच्यामध्ये असं होतं. बरोबर, म्हणजे हे नागाटीच काम करते. नाही, नागटी आपण वर्षातून एकदा करतो, हो. पण ह्याच्यात जर तुमचे कांटोळ झाले हा. तर तर हे रोज 24 घंटे काम करते नाही. 24 घंटे काम चालू आहे. मित्रांनो, हीच माहिती, प्रॉपर माहिती घेण्यासाठी आपण इथपर्यंत आलो होतो. आता तुम्ही सरकीचे कोमटे पाय ना. आता याच्यानंतर काही मारलंय का? आता तणनाशक मारलंय ना? याला अजून काहीच केलं नाही. जसं लावलं तसं काहीच नाही केलं. तसं काहीच केलं काही रुपयाचा खर्च नाही. नाही. बरं, एकरी आपल्याला कापूस कधी होईल तरी अंदाजा? नाही, अंदाजा आपण आता सांगू शकत नाही, हा. पण मी एवढं सांगू शकतो की बा मी खर्चातून बचेन. नाही. खर्च तर माझे आता तुमच्या माहिती होतो, समजा 2000 नांगटीचे, हा. 1500 वाटायचे हो आणि 1500 समजा बेड काढणं किंवा खोली पाडणं किंवा हा. पेरणं, असं एकूण 5000 रुपये खर्च तर बसला. हो. आणि आमच्याकडे ज्याला पहिलं नाही, हा. जर समजा दुसऱ्याकडून मंत्र करून घ्यायचं पहिल्याच्या दुसऱ्या, तर 1000 रुपये एकर त्याची पाळी घेते. हो. आणि तुम्ही शेतकरी, मी शेतकरी आहे,
तर 5 ते 6 पाळ्या आपण कोणी विमा हा 5-6 पाळ्या. मग ते उलट आपल्यामध्ये हे होतं की पाळी मारून घरी जे टेम्परेचर जवळ बसले की 4 एकराला पाळी मारून आलो, लय पाय फटफट करू राहिली. मित्रांनो, असे शेतकरी म्हणणारे आहे आणि नो टेन्शन घेणारे शेतकरी एसआरटी पद्धतीने असेच नवनवीन व्हिडिओ आपण दाखवत राहणार आहे. पण तरी कोणते तुम्ही पहा की आता या कंटिन्यू या बाजारला कंटिन्यू येत राहतो. ह्या एसआरटी पद्धती शेती ती आता कोमटेला आले, तर तुम्ही पण तिकडे रान पाहायचं, रान असं म्हणजे काही गवत नाही काही नाही, जे आहे ते त्याची. आता हे तुम्ही काँग्रेस बघू शकता, हे एवढं चालतंय, वाळलंय. आता हे थोडं याची कसर राहिली याला, हा हा हा. तर याला आता मारायचं आहे औषध. बरं, मग असं काँग्रेस असलं मग तुम्ही याला काय कोणतं औषध मारतात, त्यांना कोणतं घेता ते शेतकऱ्याला कळायला पाहिजे आधी. आता असं तुम्ही आपण कंटिन्यू तुमची इथं आता मला रस्ताही चांगला आहे. हिटवीड हा आणि टार्गा सुपर आणून ठेवले. हा आता ही 25 जूनची लागवड आहे. हा हा. आज हे आज 12 तारीख, 12 जुलै. आता याला 20-20 दिवस झाल्यानंतर हा याला आपल्याला तालुका सुपर हिटवीड हे घेणे. आता हे कॅन आहे, हम्म. हे होय. आता याच्यासाठी ते घ्यायचंय, हा. पण याला 20-22 दिवस झाल्यानंतर घेणं. हे फळातील 20-22 दिवस झाल्यानंतर का? म्हणजे 20 दिवस झालेत त्याला आज. हा हा अजून 2-3 दिवसात आता घ्यायचं. ओल नाही आता सध्या, ओल कमी झाली. हा. याला एक तर तुषारचा फवारा देऊन म्हणा, की मग पाऊस पडला की याच्यावर आपण तणनाशकाची फवारणी घेऊ शकतो. आपण मग आता हे राऊंड अप जे आपण जे म्हणतोय आपलं ग्लायफोसेट हम्म. 41% हे कंटिन्यू मारता का याच्यात मध्ये कंटिन्यू आपण काय झालं, समजा उन्हाळ्यात लवकर पाऊस पडला हा. तर मग त्याच्यामुळे याच्यात गवत झालं होतं एवढं. आता हा. हे काँग्रेस आहे, आता हे काँग्रेस आहे, असं बाकीचे बी गवत होते याच्यात, पण ते मेले. आणि हे याचं हे दिसतंय उभं थोडंफार. बरं, मग हे आता जे हे याला आपलं कुठं मोरी- एसआरटी जी शेती आहे हा. याच्यासाठी आपल्याला टोकन यंत्राची जास्त गरज पडते का ते लागवडीसाठी यासाठी? याला जसं आपण कोणत्या बी शेतात टोकन वापरतो तसं याच्यात वापरलं जातं. ही जमीन आहे ना, ओळख. आता हे माझं पोट आहे हा. हा. आता हे अशी जमीन आता सहज गेलं नाही. सहज सहज घे. हा? याला काय तकलीफ आहे? काहीच तकलीफ म्हणजे जमीन नरम आहे. नाही रे. आपल्याला काय वाटतं की बा यासारखी तुम्ही केली आणि तुम्ही मशागतच नाही केली तर जमीन कडक होईल. कडक पण तुम्ही तुमच्या हाताने पहा, आता तुम्हाला वाटत असेल याने ज्वाला टोचला असून, तुम्ही बघू शकता किती जमीन नरम आहे. शेतकऱ्याचा हे अनुभव आहे. बोट सहज मी असं टोचू शकतो, पण एका आणि- जागेने आपण जागाही चेंज करून पाहू. सहज बोट टोचू शकता आणि दुसरंच वर्ष येतं, इतका रिझल्ट आहे. आणि तुम्ही याचा एक अंदाज घ्या, हा. जमीन कोणती नरम राहते की जी जमीन मध्ये जीव म्हणजे जीवाणू आहे किंवा गांडोळ आहे, की जी जमीन सुपीक आहे त्या जमिनीमध्ये बोट टोचतं, बाकी नाही. बरोबर आहे. मित्रांनो, नागाटीने ऑर्गॅनिक कार्बन सारखा मुख्य घटक हा जमिनीतला पाण्याच्या पहिल्याच पाण्यामध्ये आपलं भुरकफटक पाणी आपल्याला दिसत असेल. पहिलंच ऑर्गॅनिक कार्बन कमी झाल्यामुळे जसा रक्तामध्ये होमोग्लोबिनचे प्रकार आपला कमी झाल्यावर आपण शरीर वीक होतं, तसं ऑर्गॅनिक कार्बन शेतीतला कमी झाला की शेती ही कमकुवत होती. आणि एसआरटी ही हेच आहे की आपल्या भविष्याच्या येणाऱ्या पिढीला ही शेती सेंद्रिय कर्बाची शेती. मित्रांनो, हे खत तुम्ही पाहता, हे सर्व खत हे आपल्या सामान्य शेतकऱ्याच्या नजराने खाली कचरा, पण एसआरटी पद्धतीच्या शेतकऱ्याला हे खत म्हणजे हे जीवाणू आणि ही जमीन जिवंत होण्याचं एकमेव असं उदाहरण. तुम्ही म्हणसाल की आज मुंडे साहेबांनी हा व्हिडिओ काढून इथं व्हिडिओ स्टॉप नाही करणार, तर शेतकरी बांधवांनो, माझं या रोडना कंटिन्यू या रोडने चालू असतं. राजूर आणि टेंभुर्णी या रोडच्या मध्यभागी. मध्यभागी गावाचं नावाची पाटी पळसखेडा पिंपरी. पळसखेडा पिंपळे पाटी आहे. 2 किलोमीटर गावात आल्यानंतर मुख्य साहेब म्हणजे गावाचे सरपंच सुद्धा आहे आणि 500 एकर रान यांनी या गावामध्ये केलेलं आहे. तर मी असे कंटिन्यू यायला कॉन्टॅक्ट मध्ये आमचे तर कॉन्टॅक्ट झालेले आहे. आता असे कंटिन्यू एक एक दीड महिन्याच्या फरकाने जसं जसं शेतीला मला आपण एक लागेल. मुद्दा घ्या तुम्ही. हा हा आपण असं म्हणतो की बा आपण जनावर पाळतो हम्म. किंवा दुसरं कोणी शेणखत घेतो आणि टाकतो, मग तेव्हा आपली शेती चांगली पिकते, हो. असं म्हणतो आपण. हा. आता आपलं शेण जर तयार झालं तर हे चारा खाऊनच शेण तयार होतं. हो हो आणि आपलं हे त्याची प्रक्रिया होऊन येतं ते, आणि हे डायरेक्ट जीवाणूला आणि गांडवाला खाते. त्याच्यामुळे आपली लवकर जमीन सुपीक होती. आणि माझा एक असा अंदाज आहे, आता हे आमचा बाकीचे शेतकरी या शेतात येते. जसे पुढे जाऊ आपण, म्हणजे एका शेतकऱ्याला असं वाटेल की एकाच जागीचा व्हिडिओ आहे. दादा, आमचा पाठी मागून घेतला चालतो, तुम्ही काय अडचण नाही. हे पहा, जे जे कोमटे तुम्ही पासाल ते कोमटे असे जबरदस्त आहे. मी स्वतः एक शेतकरी आहे. याला अजून कोणती फवारणी नाही आणि कोणतं खत टाकलेलं नाही. कमी खर्चाची शेती
उत्पादन जास्त, अशी ही जबरदस्त शेती आहे. ह्या शेतीचे विषय अनेक असे नवीन नवीन आपण व्हिडिओ काढतच राहणार आहे. साहेबाचे आपण परिचय देतच राहणार आहे, कारण कंटिन्यू माझं रविवारचं या रस्त्याने जाणं असतं. साहेबाला कॉन्टॅक्ट केला की आपण परिस्थितीनुसार, पाऊस पाण्यानुसार किंवा काही असं फुल अवस्था, फळ अवस्था, उत्पादन, पुन्हा आपण कापूस याचेपर्यंत ह्या व्हिडिओ आपण या चॅनलवर दाखवत राहणार आहे. एसआरटीची शेती जर करायची असेल आणि आपल्याला व्हिडिओ जर विश्वास नसेल, स्वतः डोळ्यांनी पाहायची असेल, ही शेतकऱ्याच्या भाषेत गाजडलेली शेती म्हणजे एसआरटी सगुणा राईस टेक्नॉलॉजी, ही शेती जर पाहायची असेल तर मी साहेबाचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देतो आणि त्याच्याच तोंडातून एकदा इथला मुख्य आपला पत्ता सांगा. तर आपला एकदा नाव आणि नंबर, आणि जर कोणी शेतकरी येत असेल, नंबर दिला म्हणजे लोकांना कळतं आपले व्हिडिओ पाहणाऱ्याला. हं. तर आपलं एकदा नाव, नंबर आणि हे सांगा. माझं नाव गणेश संतोषराव पिंपळे, पळसखेड पिंपळे, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. माझा नंबर 94 21 32 23 73. कोणाला काही असं वाटलं किंवा काही तालुका शंका जर भोकरदन असेल, आणि राजूर आणि टेंभुर्णीच्या रोडच्या मध्यभागी पळसखेड पिंपळे हे गाव हे मुख्य पाठीला वेळे आपण कधी येऊ शकतो. कोणाला इच्छा झाली तुम्ही फोन करू शकता किंवा प्रत्यक्ष शेतीला भेट देऊ शकता. आणि फोनवर विश्वास बसत नाही तर ज्याला खरंच पुढच्या वर्षी जर करायचं असेल किंवा रब्बी मध्ये करायचं असेल तर त्यांना येऊन या शेतीला भेट द्या. नक्की. मीच नाही, माझ्यासारख्या इथं 100च्या वर शेतकरी आहे. तुम्ही कोणत्याही शेतात जाऊ शकता आणि बघू शकता, असं काही नाही माझ्या शेतात या. हो, पण हे गावाच्या जवळ आहे, गाव दाखवायचं असं एकदा. हे गावाच्या लगेच लगेच शेत आहे, त्याच्यामुळे आपण नाही आता हे इथं 7-8 आता सोयाबीन आहे, हा ते बी एसआरटी पद्धतीने आहे. आणि आजूबाजूला अधूनमधून सगळे शेतकऱ्याकडे कोणता कापूस कोणता सोयाबीन असं पीक. आता काही शेतकरी कमेंटद्वारे किंवा काही फोनद्वारे म्हणू शकते की बा यायला कापूस जास्त होणार नाही, यायला जर कापूस एकरी 10 क्विंटल बी झाला तर उत्पन्न यायचं ज्यादा आहे. आपल्याला 15 क्विंटल झाला तर आपला कृषी केंद्रासाठी आणि आपण मजूर, खत, औषधी, बियाणे याच्यामध्ये आपले 15 क्विंटलचे पैसे अर्धे देते आणि आपल्या हातात मुठभर पैसे राहते. साहेब बरोबर आहे, मी स्वतः शेतकरी. नाही पण मी असं म्हणेन हा. की आम्हाला तुमच्यापेक्षा कापूस कमी होणारच नाही ना, तुमच्यापेक्षा आम्हाला जास्तच होईल. जास्तच होईल. कमी कसं काय म्हणता तुम्ही? याला म्हणते आपण त्याच्या पोटातलं काय आपल्या मराठी भाषेमध्ये खडा टाकून ठाऊ कसा पाहत असतील. आम्ही टाकण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ठामेठोक सांगितलं की एसआरटी ही माझं चॅलेंज आहे हा. किंवा जे खत औषधी आणि जे मशागती करून शेती करते हा. त्यानं चांगल्या चांगल्या शेतकऱ्यांना ह्या शेतीला भेट द्या आणि मी सुद्धा त्याच्या शेतात जाईन आणि त्याचा खर्च खर्च आणि उत्पादन याचा म्हणजे काय म्हणतो आपण आपण प्रश्न हिशोब. उत्तर द्यायला हा. त्याला मी तयार आहे. तयार आहे. फक्त त्यांना सांगा की आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त होईल तर कसं जास्त होतो तो बी, आणि आम्हाला त्याच्यापेक्षा कसं 25% शिल्लक होईल त्याला मी सांगू शकतो. मित्रांनो, आता हा व्हिडिओ आपण इथंच थांबू. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असेल, आपण आता त्यांनी सांगितलं की सोयाबीनचा बी व्हिडिओ आहे, तर सोयाबीनचा व्हिडिओ आपण पुढच्या रविवारी चालेल, कॉन्टॅक्ट चालेल. करून गावातील 5-25 लोक सकाळच्या पारीत आपण 10-10:15 या स्वरूपात आपण तयार करू. मित्रांनो, असे व्हिडिओ पाहायचे असेल तर बळीराजा अपडेट 455 या चॅनलला आपण सबस्क्राईब सुद्धा करायचंय आणि इंस्टाग्रामला मला फॉलो सुद्धा करायचंय. बैल बाजाराची नवीन अपडेट मी शेतकऱ्यासाठी आणत असतो. धन्यवाद. राम राम. नमस्कार.